जर पोलिसांनी तुम्हाला एखाद्या केसमध्ये अटक केली असेल आणि कस्टडीमध्ये तुम्हाला खूप मारहाण केली असेल, त्यामुळे तुमच्या शरीरावरती खूप मोठ्या जखमा झाल्या असतील, तर अशा परिस्थितीमध्ये काय करावे? जेव्हा तुम्हाला पोलीस अटक करतात तेव्हा पोलीस तुम्हाला 24 तासाच्या आत कोर्टामध्ये हजर करतात. त्यावेळी तुम्ही कोर्टापुढे न्यायाधीशांना सांगू शकता की पोलिसांनी तुम्हाला खूप मारहाण केली आहे, त्यामुळे तुमच्या बॉडीवरती खूप जखमा झाल्या आहेत, त्यामुळे तुमचे मेडिकल करण्यात यावे. तर पहा, न्यायाधीश जवळ हे अधिकार आहेत की ते मेडिकल करण्याचा आदेश देऊ शकतात. आणि जर मेडिकल रिपोर्टमध्ये असं दिसून आलं की तुम्हाला खूप लागलं आहे, तर पोलिसांच्या विरोधात न्यायाधीश ऑब्जेक्शन घेऊ शकतात आणि त्यांना विचारू पण शकतात की कस्टडीमध्ये आरोपीला का मारलं. तसेच तुम्ही तुमच्या वकिलाला सांगू शकतात की न्यायाधीशांना विनंती करून पोलीस कस्टडीमध्ये न ठेवता ज्युडिशियल कस्टडीमध्ये पाठवण्यात यावे. कारण हे पण घडू शकतं की पोलीस कस्टडीमध्ये टॉर्चर करून परत मारहाण करण्याची शक्यता असते. धन्यवाद. जर एखाद्याला तुम्ही पैसे दिले पण तुमच्याकडे त्याचा कुठलाच पुरावा नाही, तर अशा वेळी तुम्ही काय करू शकता? अशा वेळेस तुम्ही ज्याला कुणाला पैसे दिलेत त्याला कॉलवर विचारू शकता की माझे पैसे परत कधी देणार. त्यावेळेस समोरच्या व्यक्तीने दिलेले उत्तर किंवा पैसे परत करण्यासाठी दिलेला टायमिंग तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड करून घेऊ शकता आणि एव्हिडन्स ॲक्ट खाली त्याचं सर्टिफिकेट काढून तुम्हाला कोर्टामध्ये केस दाखल करता येईल किंवा पोलीस स्टेशनलाही केस करता येईल. धन्यवाद. तुमची कोर्टामध्ये तारीख आहे, पण त्याच तारखेला तुम्हाला कामानिमित्त बाहेरगावी जायचं आहे. पण तुम्हाला आता भीती वाटत आहे की तुम्ही जर त्या तारखेला गेले नाही तर तुमच्यावर अटक वॉरंट निघेल. तर अशा परिस्थितीमध्ये तुम्ही घाबरून जाऊ नका. तर अशा वेळी तुम्ही तुमच्या वकिलाला कॉल करून सांगा की तुम्ही त्या तारखेला येऊ शकणार नाही. अशा वेळेस तुमचे वकील तुमच्या वतीने कोर्टामध्ये हजेरी माफीचा अर्ज दाखल करतात. अर्ज दाखल केल्यानंतर तुमची हजेरी कोर्ट माफ करते. त्यामुळे घाबरून न जाता तुम्ही तुमच्या वकिलांना व्यवस्थित सांगा की मी येऊ शकणार नाही. अशा वेळेस तुमची हजेरी माफ होऊन जाते. धन्यवाद. शेतात जाण्यासाठी नवीन रस्ता पाहिजे असेल तर काय करावे? तर अशा वेळी तुम्हाला महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 143 अंतर्गत तहसीलदार यांना अर्ज दाखल करावा लागेल. अर्ज दाखल केल्यानंतर तहसीलदार शेजारील शेतकऱ्याला नोटीस काढतात आणि मग समोरचा शेतकरी आणि अर्जदार या दोघांचेही म्हणणे ऐकून घेतात आणि शेजारील शेतकऱ्याच्या बांधावरून नवीन रस्ता मंजूर करतात.